नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव. अमरावती बाजार समिती आवक 6,558 क्विंटल, कमीत कमी दर 4,325, जास्तीत जास्त दर 4,420, सरासरी दर 4,372. कारंजा आवक 3,500 क्विंटल, कमीत कमी दर 4,150, जास्तीत जास्त दर 4,495, सरासरी दर 4,325 रुपये. अकोला आवक 3,498 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,485, सरासरी दर 4,300 रुपये. अहमदपूर आवक 1,018 क्विंटल, कमीत कमी दर 3601, जास्तीत जास्त दर 4,516, सरासरी दर 4,389 रुपये. हिंगोली आवक 930 क्विंटल, कमीत कमी दर 4,190, जास्तीत जास्त दर 4,470, सरासरी दर 4,330 रुपये. मेहकर आवक 930 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,480, सरासरी दर 4,300 रुपये. दर्यापूर आवक 700 क्विंटल, कमीत कमी दर 3,400, जास्तीत जास्त दर 4,445, सरासरी दर 4,350 रुपये. नागपूर आवक 644 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,435, सरासरी दर 4,351 रुपये. बाभुळगाव आवक 100 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,530, सरासरी दर 4,380 रुपये. चिखली आवक 480 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,470, सरासरी दर 4,285 रुपये. नेर परसोपंत आवक 354 क्विंटल, कमीत कमी दर 3,095, जास्तीत जास्त दर 4,455, सरासरी दर 4,278 रुपये. सिंधी आवक 155 क्विंटल, कमीत कमी दर 3,850, जास्तीत जास्त दर 4,450, सरासरी दर 4,250 रुपये. काटोल आवक 95 क्विंटल, कमीत कमी दर 4,011, जास्तीत जास्त दर 4,433, सरासरी दर 4,250 रुपये. राजुरा आवक 75 क्विंटल, कमीत कमी दर 4,300, जास्तीत जास्त दर 4,325, सरासरी दर 4,315 रुपये. पूर्णा बाजार समिती आवक 68 क्विंटल, कमीत कमी दर 4,400, जास्तीत जास्त दर 4,481, सरासरी दर 4,452. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 4,530 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. सोयाबीनच्या सध्याच्या बाजारभावाबाबत आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच सोयाबीन बाजारभावाचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.